ब्रॉट टू यू बाय NVC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। काल मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्णयानुसार मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बद्दलचा जो GR हा काढला गेला, त्यातून मराठा समाजाचा विजय जर झाला असेल तर त्याचं पूर्णपणे श्रेय हे मनोज जरांगे पाटील भाऊ यांना जातं व त्यांच्याबरोबर असणारे असंख्य मराठा समाजाचे सामाजिक कार्यकर्ते, बंधू आणि भगिनी ज्यांनी या संघर्षामध्ये त्यांची साथ दिली यांना ते क्रेडिट जातं। पण कालचा GR निघाल्यानंतर काही प्रश्न हे निर्माण होतात। काल जर आपण बघितलं, काल गेल्या काही दिवसांमध्ये आपण जर बघितलं तर 3 महिन्यापूर्वी आंदोलन होणार हे सरकारला माहीत होतं, पण या 3 महिन्यामध्ये ही जी उपसमिती आहे मंत्रिमंडळाची त्यांनी एक सुद्धा बैठक घेतली नाही, या बाबतीतली कुठलीही चर्चा केली नाही। मग हा विलंब का केला गेला? जेव्हा जुन्नरमधून हे सर्व सामाजिक कार्यकर्ते मुंबईकडे निघाले तेव्हा किती लोक त्यांच्याबरोबर आहेत, तसंच मराठवाड्यातून किती लोक येणार आहेत, पश्चिम महाराष्ट्रातून किती येणार आहेत, महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून किती येणार आहेत, हा पूर्णपणे अंदाज हा होम डिपार्टमेंटकडे होता। आणि मग होम डिपार्टमेंटकडे हा अंदाज असताना सुद्धा महानगरपालिकेला या बाबतीत कुठेही सांगण्यात आलं नव्हतं। महानगरपालिकेला कुठेही अंदाज नव्हता की किती मोठ्या प्रमाणात लोक इथे येणार आहेत। आम्हाला जे कळतंय त्यांनी अंदाज जो बांधला होता तो 5 ते 6 हजार लोकांचा अंदाज होता। लोक किती आली तर लाखो लोक तिथे आली। मग कुठेतरी सरकार या नियोजनाच्या बाबतीत कमी पडलं असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। त्याच्याचबरोबर जो निर्णय तुम्ही घेतला, हे जे सर्व उपसमिती मंत्रिमंडळाची ती कधी बसली, कधी चर्चेला आली, आंदोलनाच्या ठिकाणी कधी आली, तर जेव्हा हायकोर्टनी निकाल दिला, हायकोर्टनी सरकारवर ताशिरे ओढले, त्यानंतर या समितीने आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन चर्चा करण्याची भूमिका घेतली। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर सरकार या बाबतीत सिरियस नव्हतं का असाही प्रश्न निर्माण होतो। त्याच्याचबरोबर ही जी समिती, मंत्रिमंडळाची समिती जी आहे त्याच्यामध्ये OBC नेते महाजन साहेब स्वतः आहेत। त्याच्याचबरोबर काल जेव्हा विखे पाटील साहेब हे जरांगे भाऊंना भेटण्यासाठी आले होते, चर्चा करण्यासाठी आले होते, त्या व्यासपीठावर अजून एक OBC नेते मंत्री जयकुमारजी गोरे भाऊ हे तिथं आले होते। मग ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर सर्वांनाच मान्य असणारा हा जर GR असेल, हा निर्णय असेल, तर मग जेव्हा लोकसभेच्या आधी पहिलं आंदोलन झालं होतं, उपोषण झालं होतं, तेव्हा हाच निर्णय त्यावेळेस का घेतला गेला नाही? मग कदाचित मुद्दामून या सरकारला OBC आणि मराठा समाजामध्ये एक वाद निर्माण व्हावा, ज्याच्यामुळे लोकसभेला थोडंसं इलेक्शन सोपं जावं, विधानसभेचं इलेक्शन सोपं जावं, अशी या सरकारची भूमिका होती का, असेही तिथं प्रश्न निर्माण होतात। अनेक जे तज्ज्ञ आहेत, कायद्याचे तज्ज्ञ असतील, मराठा समाजाचे सामाजिक कार्यकर्ते व तसंच सामाजिक मोठे नेते, यांच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया काल बघितल्यानंतर जी शिंदे समिती आहे, जेव्हा नवी मुंबईमध्ये आंदोलन हे थांबवण्यात आलं होतं, जेव्हा त्या काळामध्ये तिथे अध्यादेश दिला होता, तो अध्यादेश आणि कालचा GR याच्यामध्ये नाव जर बदललं आणि थोड्याफार गोष्टी बदलल्या तर खूप मोठा फरक आहे असं नाही। त्यामुळे तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार कालच्या GR मधून खरंच किती फायदा होणार आहे असं एक मोठं प्रश्नचिन्ह हे निर्माण होतंय। हे मी म्हणत नाही, तज्ज्ञ म्हणतायत। त्यामुळे याच्यावर उत्तर हे सरकारच्या माध्यमातून लवकरात लवकर दिलं गेलं पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं तिथं मत आहे। त्याच्याचबरोबर नवी मुंबईमध्ये जो काही अध्यादेश काढला गेला तो घाई गडबडीने काढला। लोकसभेचं इलेक्शन नंतर होतं, त्यानंतर खूप काही त्याच्यामध्ये प्रगती झाली आहे असं वाटत नाही। आणि हाच मुद्दा हा जरांगे पाटलांनी पण घेतला, अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी सुद्धा घेतला, म्हणूनच परत एकदा हे आंदोलन उभं करावं लागलं। त्यामुळे लोकांमध्ये आता भीती आहे की काल जो GR हा काढण्यात आला होता, नाही तर काढण्यात आला आहे, नंतर जाऊन नवी मुंबईत जे घडलं ते परत घडू नये अशी भीती मात्र लोकांच्या मनामध्ये आहे। पण ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर
एकच वाटतं की लोकसभेमध्ये जे काय वातावरण सरकारच्या माध्यमातून ओबीसी आणि मराठा समाजामध्ये करण्यात आलं होतं त्याच्यामध्ये मुद्दामून राजकीय पोळी भाजण्यासाठी दोन समाजामध्ये जो समाज गुण्यागोविंदाने एकत्रित राहून स्वहिताचे लोकांच्या हिताचे प्रश्न मांडत आपापल्या गावामध्ये जे काम करत होते त्या दोन समाजामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा राजकीय वाद हा निर्माण केला गेला आणि त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा हा विधानसभेमध्ये भाजपला झाला। त्यामुळे या सरकारला मला सांगायचंय की सरकारने ओबीसी समाजाच्या लोकांची व मराठा समाजाची माफी ही मागितलीच गेली पाहिजे। त्याच्याचबरोबर याच्या पुढे आता जे महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत जसं शेतकऱ्यांचे प्रश्न, युवा, विद्यार्थी, महिला सुरक्षता, मध्यमवर्गीयांचे प्रश्न हे खऱ्या अर्थाने सोडवले गेले पाहिजे, त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, मुद्द्यावर बोललं गेलं पाहिजे। त्यामुळे स्वघोषित चाणक्य नीतीपेक्षा आज माणुसकी जपणारी नीती ही आवश्यक आहे आणि महाराष्ट्र धर्म हा खऱ्या अर्थाने आपल्याला कसा सांभाळता येईल, जपता येईल या दृष्टिकोनातून याच्या पुढे सरकारच्या माध्यमातून निर्णय हे घेतले गेले पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। अनेक तज्ज्ञांशी बोलल्यानंतर त्याच्याचबरोबर टीव्हीवर मीडियाच्या माध्यमातून अनेक तज्ज्ञांनी प्रतिक्रिया ह्या दिलेल्या आहेत। त्यामुळे सगळ्यांचं मत हेच आलं आहे की जी कुठली मागणी होती ती पूर्ण कदाचित झाली नाही। त्याच्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येत्या काळामध्ये निर्माण होणार आहे तो म्हणजे दाखला जो दिला जाणार आहे जातीचा ते प्रमाणपत्र आहे त्याची व्हॅलिडिटी करताना काय अडचणी येणार आहे या बाबतीत कुणीही तिथं बोलणं करत नाही, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे। त्यामुळे आज जीआर हातामध्ये आलाय पण लोकांना जेव्हा खरा फायदा होणार आहे तेव्हा जातीचा दाखला याला जेव्हा व्हॅलिडिटी केली जाणार आहे त्याला जेव्हा प्रमाणपत्र हे दिलं जाणार आहे तिथं असणाऱ्या अडचणी, कारण का ओव्हरऑल आपण जर बघितलं तर कालचा जो काही हैदराबाद गॅझेट हे पूर्णपणे आपण सर्वांनी वाचलं तर सुरुवातीला मराठवाड्याची हिस्ट्री दाखवली म्हणजे इतिहास हा दाखवण्याचा प्रयत्न केलाय। ते वाचल्यानंतर आपण खाली जातो तेव्हा बरेच काही इतर गोष्टी लिहिल्या गेल्या आहे आणि एकदम शेवट की कशा पद्धतीने जातीचा दाखला हा मिळेल ह्याची फक्त प्रोसिजर सांगितलेली आहे। त्यामुळे फक्त प्रोसिजर सांगणारा हा कालचा जीआर आहे असं अनेक तज्ज्ञांचं मत आहे। नाही 100% अनेक लोकांचं मत आहे की ह्याच्यातून जी काही लोकांची अपेक्षा आहे प्रमाणपत्र जातीचा दाखला हा मिळाला पाहिजे आणि त्याला कास्ट व्हॅलिडिटी सुद्धा झाली पाहिजे। कदाचित कालचा जीआर बघितल्यानंतर तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार ही व्हॅलिडिटी राहील असं त्यांना वाटत नाही। दुसरीकडे भुजबळांनी आज नाराजी व्यक्त केली मंत्रिमंडळामध्ये प्रश्न बसता निघून गेले याचा अर्थ परत एकदा मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद रंगवला जाईल का आणि शासनाची किती भूमिका होती? हे बघा भुजबळ साहेब मोठे नेते आज सत्तेत आहेत, स्वतः मंत्री आहेत, लोकसभेच्या काळामध्ये त्यांनी मोठ्या मोठ्या सभा घेतल्या, त्या सभा असतील तसंच काही भाजपचे पुरस्कृत जे काही छोटे मोठे नेते आहेत इतरही त्यांनी मिळून ज्या सभा घेतल्या त्याच्याचबरोबर दुसऱ्या बाजूला ज्या सभा झाल्या एकत्रित आपण जर बघितलं तर ओबीसी आणि मराठामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला, एक दुरी निर्माण झाली आणि त्या दुरीचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा इलेक्शनच्या काळामध्ये भाजपला आणि त्यांच्या मित्रपक्षाला नक्कीच तिथं झाला। आम्हाला भीती हीच वाटते, आमच्या सगळ्यांचं मत हेच आहे की एक सलोखा दोन्ही समाजामध्ये एकोपा सलोखा बंधुभाव हा राहिला पाहिजे, हाच खऱ्या अर्थाने संतांचा शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे। पण आज ते होताना दिसत नाही, मुद्दामून एक वेगळा वाद निर्माण केला जातो। आता भुजबळ साहेब का नाराज आहेत हे मला तरी सांगता येणार नाही, पण जर आपण उपसमिती मित्रमंडळाची जी उपसमिती आपण जर बघितली त्याच्यामध्ये महाजन साहेब आहेत, ते स्वतः ओबीसी नेते आहेत आणि काल जे कोणी मराठा नेते नाही तर मंत्री हे जरांगे पाटलांना भेटण्यासाठी आले होते त्याच्यामध्ये जयकुमार गोरे सुद्धा जे ओबीसी नेते आहेत मंत्री आहेत
ते सुद्धा तिथं होते. आता ओबीसी नेते आणि मराठा नेते मिळून हा निर्णय तिथं घेतला गेला असेल, नाही तर GR काढला गेला असेल, तर मग या बाबतीत भुजबळ साहेब हे नाराज का, हे खरं तर भुजबळ साहेबांनाच आपण विचारलं पाहिजे. त्यामुळे ओबीसी आणि मराठा भाजपचे नेते एकत्रित घेऊन हा निर्णय घेतला. त्यामुळे असं आम्हाला वाटतं की ओबीसी आणि मराठा समाजाला मानणारा हा GR आहे, नाही तर मान्य केलेला हा GR आहे. मग असं वेगळी भूमिका ही भुजबळ साहेब का घेतात हे त्यांनाच खऱ्या अर्थाने विचारलं पाहिजे. कालच्या पूर्ण 4-5 दिवसाच्या जरांगींच्या आंदोलनाच्या दरम्यान प्रश्न उपस्थित होते की या सगळ्या चित्र याच्यामध्ये मुख्यमंत्री आणि विखे हे समोर दिसत होते. दोन्ही उपमुख्यमंत्री कुठे होते याचा खूप जोरदार राजकीय वर्ष सुरू होतं की शिंदे कुठे होते, अजितदादा कुठे होते, आणि त्याच्यावरून आता वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया सुद्धा येतात की दोन मुख्यमंत्री असूनही मुख्यमंत्र्यांनाही अप्रत्यक्षरित्या टार्गेट करायचा प्रयत्न होता. तर बघा, मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठका झाल्या असं आम्हाला कळतं. त्याच्यामध्ये कुठेही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे उपस्थित नव्हते. मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत बोलायचं झालं, जे काही आम्हाला टीव्हीला आणि त्यांच्या सोशल मीडियावर दिसतंय, अमित शहा साहेबांबरोबर त्यांची बैठक झाली. गणपती मंडळाची अनेक मंडळं होती, तिथं त्यांचं भेटी ह्या चालू होत्या. त्यामुळे ते कशात व्यस्त होते, तर गणपती मंडळाला भेटी देण्यामध्ये व्यस्त होते. दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर जे एकनाथ शिंदे साहेब आहेत ते आपल्या गावी गेले होते. आता ते का तिथं गेले, एवढी परिस्थिती हाताबाहेर जात होती, हे आम्ही नाही, हे कुठेतरी हायकोर्ट सुद्धा म्हणते. त्यावेळेस जर एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्रामध्ये असतील पण मुंबईत नसतील आणि निर्णायक प्रक्रियेमध्ये नसतील, तर त्याचं कारण काय हे खरं तर त्यांनाच विचारलं पाहिजे. आणि अजितदादा कुठंच तिथं दिसत नव्हते. त्यामुळे मग तुम्ही एवढी मोठी सत्ता तुमच्या हातामध्ये, एवढी मोठी पदं तुमच्या हातामध्ये, लाखो लोक मुंबईमध्ये येतात, त्यांची गैरसोय तिथं होती. मुंबईकरांचं आणि आंदोलकांचं मन मोठं आहे म्हणून कुणी त्या बाबतीत कंप्लेन केलं नाही, पण मुंबईकरांना सुद्धा अडचणी तिथं झाल्या. तरी सुद्धा हे सर्व नेते या निर्णयाच्या प्रक्रियेमध्ये नव्हते. हे खऱ्या अर्थाने दुर्दैवी गोष्ट आहे. 29 तारखेपर्यंत आम्हाला जे कळते, महानगरपालिकेची आणि होम मंत्रालयाची म्हणजे गृह मंत्रालयाची आणि मुख्यमंत्र्यांची आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची एक सुद्धा बैठक झाली नव्हती. मग हे या आंदोलनाला तुम्ही सिरियसली घेतलं नव्हतं का? एवढे लाखो लोक मुंबईत येत आहेत हे तुम्हाला माहीत नव्हतं का? मुंबईकरांची गैरसोय होईल हे तुम्हाला माहीत नव्हतं का? मग असं असेल तर मग तुम्ही बैठका का नाही घेतल्या? या सर्व गोष्टींना तुम्ही का नाही सिरियसली घेतलं? जेव्हा हायकोर्टली या गोष्टींमध्ये लक्ष घातलं, हायकोर्टली सरकारवर ताशिरे ओढले, त्यानंतर ही उपसमिती जागी झाली, मग कुठेतरी आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन जर चर्चा करत असेल, मग आपल्याला असं म्हणावं लागेल की सरकारचं यश नाही हे GR काढून, हे यश जर कोणाचं असेल तर ते हायकोर्टचं यश आहे आणि जरांगे पाटलांचं यश आहे, सामान्य कार्यकर्त्यांचं यश आहे, असं आपल्या सगळ्यांना म्हणावं लागेल. सर, हमने देखा 5 दिनों बाद मुंबई शहर मराठा आंदोलन थे वो अभ्यास में निकल चुके हैं. मामला तब होता है जब GR इशू किया गया है सरकार की तरफ से, आश्वासन दिया गया है कि जो उनकी मांगे थी रिजर्वेशन को लेकर पूरी की जाएगी. पहली प्रतिक्रिया इस पूरे GR को लेकर क्या आपको लगता है कि इम्प्लीमेंट होगा, ये उन्हें उसका फायदा होगा? देखो, लोकसभा का जब इलेक्शन था उसके पहले भी ये बहुत बड़ा आंदोलन जरांगे पाटिल जी है, उनके साथ जो सामाजिक कार्यकर्ते उनने सबने मिलकर एक आंदोलन किया था, उपोषण भी किया था. नवी मुंबई में जो आंदोलन हुआ था वहां पे सरकार के माध्यम से एक अध्यादेश निकाला गया था. वो अध्यादेश देखने के बाद आंदोलन वहां पे स्थगित हो गया था. लेकिन बहुत जनों का कहना यह था अध्यादेश तो निकला लेकिन वो इम्प्लीमेंट नहीं हुआ. कहा न कहा तो भी लोगों का वहां पे विश्वासघात हुआ. इसी के कारण अभी और एक बार आंदोलन हुआ, अभी नया GR वहां पे निकाला है. लेकिन जो समिति है, जो टेक्निकल समिति शिंदे साहब के अंतर्गत जो एक माजी न्यायाधीश है, वो समिति उस टाइम से अभी तक वो काम ही कर रही है. अगर कल का GR आप देखो तो उसमें बहुत बड़ा फर्क है, ऐसे नहीं है. लेकिन कल अगर आपने देखा तो बहुत सारे कल से लेके आज तक और आगे भी बहुत सारे ऐसे मराठा समाज के अभ्यासक है या एक्सपर्ट लोग हैं, लीगल एक्सपर्ट्स है, सबके अगर स्टेटमेंट आप देखो तो ये जो GR निकाला गया है वो कोर्ट में वैलिड नहीं रह सकता, या उस GR के माध्यम से लोगों की जो अपेक्षा है वो पूर्ण नहीं होगी, ऐसे सबको लग रहा है. दूसरी बात, 3 महीने पहले सरकार को मालूम था कि ये आंदोलन होने वाला है.
तो 3 महीना एक भी बैठक ये उपसमिति की क्यों नहीं हुई? उसी के साथ 29 तारीख तक मुख्यमंत्री साहब, दोनों उप मुख्यमंत्री और महानगर पालिका मुंबई और होम डिपार्टमेंट, उनकी भी कोई भी बैठक वहां पे नहीं हुई जहां पे ये चर्चा हुई कि ये बहुत बड़ा इश्यू हो सकता है, लाखों लोग बंबई में आ सकते हैं, जिसके कारण जो आने वाले लोग हैं उनको भी अड़चन हो सकती है, मुंबईकरों को भी अड़चन हो सकती है। तो थोड़ा सा प्लानिंग सरकार का वहां पे कम हुआ था और जब जहां पे आंदोलन हो रहा था वहां पे सरकार के तरफ से कोई भी मंत्री वहां पे नहीं गया था। जब हाईकोर्ट ने वहां पे आदेश दिए उसके बाद वहां पे मंत्री जाना चालू हो गए। तो हम सबका कहना है कि मिसमैनेजमेंट सरकार के माध्यम से वहां पे हुआ था और कल का निर्णय जो लिया गया, जब जीआर निकाला गया था, उसकी जो समिति है उसमें महाजन साहब एक ओबीसी नेता है, वो खुद उस समिति के सदस्य है और कल वहां पे चर्चा करने के लिए जय कुमार गोरे जी जो ओबीसी नेता है और मंत्री भी है, वो खुद बाकी मराठा नेता और मंत्री के साथ वहां पे चर्चा करने के लिए गए थे। तो उसका कारण है वो जो जीआर कल का निकाला गया था वो सब समाज को एक्सेप्टेड है या सब समाज के नेताओं को वो एक्सेप्टेड है। सो हम सबका कहना है कि ये लोकसभा के पहले क्यों नहीं निकाला गया था, लेकिन लोकसभा के पहले जो निकाला गया था उसके बाद अगर आप देखो तो ओबीसी वर्सेस मराठा एक परसेप्शन सत्ताधारी जो लोग हैं उनके माध्यम से ये महाराष्ट्र में किया गया था, जिसके कारण उनका थोड़ा सा राजनीति या प्लानिंग ऐसे हो सकता है कि लोकसभा और विधानसभा को ये जो ओबीसी वर्सेस मराठा का वातावरण है उसका उनको फायदा हो जाएगा। कोई हद तक विधानसभा में डेफिनेटली उनको फायदा हुआ ऐसे लोग कहते हैं, लेकिन कल अगर देखो तो ये जीआर निकाला, सब ओबीसी नेता भी वहां पे, तो ये पहले निकालना चाहिए था, लेकिन जानबूझ के बीजेपी को जैसे मुस्लिम वर्सेस हिंदू, अभी बंबई में मराठी वर्सेस अमराठी, वैसे उस टाइम पे ओबीसी वर्सेस मराठा करके इनको सिर्फ राजनीति करनी थी, ये यहाँ पे सिद्ध होता है। इसलिए सरकार ने ओबीसी समाज के लोग और मराठा समाज के लोग इन दोनों की माफी मांगनी चाहिए और इसके आगे जो आज किसान प्रॉब्लम में है, युवा प्रॉब्लम में है, महिला सुरक्षा का विषय बहुत बड़ा है, उस विषय पे ज्यादा ध्यान देने की जरूरत है। यहाँ पे चाणक्य कौन, इस पे ज्यादा चर्चा होती है, हमको चाणक्य कौन उसकी पड़ी नहीं है, हमको सिर्फ मानुष की या ह्यूमैनिटी समझने वाले नेता आज चाहिए जो रियल इश्यूज पे आज बात करने की जरूरत है। सर, आजच्या कॅबिनेटमध्ये ना एक ओबीसीसाठी समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला गेला, म्हणजे यापूर्वी मराठा मंत्री उपसमिती गठीत होती, त्याच धर्तीवर आता ओबीसीसाठी सुद्धा मंत्री समिती एक असेल असं म्हटलं जातं आणि त्या संदर्भातचा जीआर तात्काळ आज काढला गेला असं कॅबिनेटमध्ये एक डिसिजन आहे। बघा, मराठा आरक्षणासाठी जी तुम्ही उपसमिती केली होती त्याच्यामध्ये अनेक मराठा समाजाचे नेते होते आणि ओबीसी नेते सुद्धा त्याच्यामध्ये होते। आता या सगळ्यांनी मिळून निर्णय जर तिथं घेतला असेल नाही तर जीआर जर काढला असेल तर अजून एक तुम्हाला ओबीसी समाजाची समिती कशाला पाहिजे? मग याच्यापेक्षा आमचं मत आहे बहुजन समाजाची एक समिती काढा, त्याच्यामध्ये हे सर्व विषय एकदाच चर्चेत आणा आणि ते त्या ठिकाणी मार्गी लावा, सर्व समाजाला तुम्ही तिथं विश्वासात घ्या। पण झालं असं आहे की यांना ओबीसी आणि मराठा हा वाद कदाचित कायमच ठेवायचा आहे, त्याच्यावर कायमच राजकीय पोळी भाजायची आहे असा हेतू या सरकारचा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी दिसतोय असं आपल्याला म्हणावं लागेल। दादा, एकीकडे ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे या मोर्चाच्या विरोधात कोर्टात जाताना पाहायला मिळतात, परंतु आता सरकारने जरी हैदराबाद गॅजेटच्या संदर्भात शासन निर्णय आणलाय तर उद्या उठून जर सहित सदावर्ते जर या गॅजेटच्या विरोधात कोर्टात गेले तर हा जो शासकीय निर्णय आहे तो कोर्टात टिकू शकणार नाही, मग पुन्हा एकदा मराठ्यांची फसवणूक होईल। सदावर्ते जे सामाजिक कार्यकर्ते आहेत ते भाजपच्या एका खूप मोठ्या नेत्याच्या जवळचे आहेत, त्यामुळे जर सदावर्ते या जीआरच्या विरुद्ध कोर्टात गेले, हे सदावर्ते कोर्टात गेले असं आपल्याला म्हणता येणार नाही, भाजप हे कोर्टात गेलं मराठा आरक्षणाच्या विरोधात असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल। हीच गोष्ट पूर्वी आपण जर बघितलं, जे भुजबळ साहेबांनी तिथं सांगितलं होतं की भुजबळ साहेबांनी सुद्धा राजकीय आरक्षण जे ओबीसीचं कोणामुळे अडचणीत आलं तर भाजपच्या एका कार्यकर्त्यामुळे अडचणीत आलं, हे पूर्वी जेव्हा भुजबळ साहेब हे पुरोगामी विचाराबरोबर होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं। आज ते सत्तेत म्हणून त्या बाबतीत ते बोलत नाहीत, पण ते मोठे नेते आहेत, त्यामुळे जेव्हा केव्हा काही गोष्टी आपल्याला स्वतः करता येत नाहीत तेव्हा कोर्टाच्या माध्यमातून भाजप नेहमी त्या गोष्टी त्यांनी करून दाखवलेल्या, हे अनेक वेळा आपण सर्वांनी तिथं बघितलेलं आहे। पण या समितीमध्ये
स्वतः महाजन साहेब जे ओबीसी नेता आहेत ते तिथं होते. त्याच्याबरोबर काल व्यासपीठावर जयकुमार गोरेजी जे ओबीसी नेता मंत्री आहेत ते सुद्धा तिथं होते. त्यामुळे सर्व समाजाला विश्वासात घेऊन कालचा GR हा त्यात काढण्यात आला, जो जरांगे पाटलांना भाऊंना तो मान्य झाला, कार्यकर्त्यांना मान्य झाला, ओबीसी नेत्यांना मान्य झाला, त्याच्याचबरोबर मराठा नेत्यांना मंत्र्यांना मान्य झाला. त्यामुळे कुठेतरी सर्व मान्य असणारा हा निर्णय असा आपल्याला म्हणावा लागेल. त्यामुळे उद्या जाऊन वाद व्हायला नकोच असे आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे. आणि जर वाद होणार नसतील तर हा निर्णय जो तुम्ही उशिरा आता 2 वर्षानंतर काढताय, हाच निर्णय तुम्ही 2 वर्षापूर्वी जर काढला असता तर आज जे काय महाराष्ट्रामध्ये घडलंय, जो 2 समाजामध्ये वाद निर्माण झालाय ओबीसी आणि मराठा, हा कदाचित झाला नसता. परंतु ही मराठा आंदोलनाची वेळ मारून नेण्याकरता हे सगळं म्हणजे एका प्रकारचा हा गेम प्लॅन सगळा रचला गेला असं म्हणता येणार का? ज्या पद्धतीने आता ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते या शासनाच्या निर्णयाच्या विरोधात पुन्हा कोर्टात जातील, हा निर्णय टिकेल की नाही टिकेल हा सगळा कोर्टाचा निर्णय ठरणार आहे. परंतु ज्या पद्धतीने ही मराठ्यांची वज्रमूठ एकत्रित झालेली होती मुंबई, ती तोडण्याकरता हे सगळं चक्रव्यूह रचलं गेलं. हे बघा, आमचं सगळ्यांचं एकच मत आहे, हे सर्व सामाजिक कार्यकर्ते आहेत, कुठल्या पक्षाची लोक नाहीत. हे आपल्या घरातलं काम सोडून, शेतातलं काम सोडून, जे काही छोटे मोठे व्यवसाय ज्याच्यामुळे त्यांचं दिवसाला काम केल्याशिवाय त्यांचं घर चालत नाही, अशा सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आरक्षणासाठी हे सर्व लोक मुंबईमध्ये एकत्रित आले होते जरांगे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली. आता तुम्ही GR काढलाय, त्या GR मध्ये मराठा समाजाच्या नेत्यांनी पाठिंबा दिलाय, त्याच्याचबरोबर ओबीसी जे आज सत्तेत आहेत, नेते आहेत, मंत्री आहेत, त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. सर्वमान्य असा GR इथं काढण्यात आलेला आहे. तर मग इनडायरेक्टली अप्रत्यक्षपणे भाजपच्या विचाराच्या एखाद्या वकिलाला नाहीतर कार्यकर्त्याला कोर्टात जाऊन जर या GRच्या विरोधात तुम्ही लढायला लावत असाल, हे कितपत योग्य आहे? कुठं ना कुठंतरी परत एकदा फसवणूक ही समाजाची होईल असं आमच्या सगळ्यांचं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मत आहे. त्याच्याचबरोबर हा GR जर व्हॅलिड असेल तर मग कोर्टात जाऊन सुद्धा हा टिकू शकतो. त्यामुळे अशाच पद्धतीने GR काढणं हे अपेक्षित आहे. त्याच्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी आपण जर बघितल्या, लोकसभेच्या आधी नवी मुंबईचं आंदोलन झालं होतं, तेव्हा सांगण्यात आलं पुढच्या 3-4 महिन्यामध्ये आम्ही निर्णय घेऊ, टप्प्याटप्प्यात आम्ही सगळं लागू केलं. नंतर कुठेही काही झालं नाही, हे आपण सर्वांनी तिथं बघितलंय. आता जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन हे आता 2 महिन्यात आलेले आहे, त्यामुळे काल सरकारची आश्वासनं सगळी बघितली. 2 महिन्यात आम्ही हे करतो, महिन्याभरात हे करतो, 3 महिन्यामध्ये ते करतो. मग कुठंतरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन हे कसं तरी पार करायचं हा हेतू या सरकारचा आहे, हे स्पष्टपणे याच्यातून तिथं दिसतं. त्यामुळे 2 गोष्टी आहेत, इलेक्शन कसं तरी पार पाडायचं, त्याच्याचबरोबर ओबीसी आणि मराठा हा जो वाद मुद्दामून सत्तेतल्या लोकांनी जो निर्माण केला, त्याला अजून येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आगीत तेल टाकायचं, हे 2 उद्दिष्ट या सरकारचे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी दिसतात. सर, आता मी आरती साठे यांच्यावरती प्रश्न उपस्थित केलेला मध्यंतरी. आरती साठे भाजपच्या प्रवक्त्या होत्या, त्यांनी राजीनामा देऊन पुन्हा ते उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून त्यांची निवड झाली. त्याच आरती साठे काल जे बेंच होतं, अर्थात हे आंदोलनाच्या विरोधातली जी सुनावणी होती, त्या बेंचमध्ये आरती साठे उपस्थित होत्या. त्या उपस्थित असल्या पण त्या निर्णय प्रक्रियेमध्ये नव्हत्या असं आम्हाला तिथं कळतंय. जे हायकोर्टचे प्रमुख जे न्यायाधीश आहेत ते स्वतः त्या निर्णय प्रक्रियेमध्ये तिथं होते आणि कदाचित मार्गदर्शन म्हणून नाहीतर कुठेतरी या गोष्टी समजून घ्याव्या म्हणून जज म्हणून त्या तिथं उपस्थित होत्या. जज होण्यापूर्वी मी माझी भूमिका तिथं मांडलेली आहे. आज त्या तिथं जज झालेल्या आहेत. कशा पद्धतीने निर्णय येत्या काळामध्ये त्या घेतात, कोर्टातून चांगलाच निर्णय घेतला जाईल अशी आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे. पण आज या बाबतीत बोलणं हे उचित ठरणार नाही, कारण या सगळ्या गोष्टी आता न्याय प्रविष्ट आहेत. येत्या काळामध्ये या बाबतीत आपण सर्वजण नक्कीच त्या ठिकाणी बोलूया. परंतु हा जो शासन निर्णय काढण्यात आलेला आहे हैदराबाद गॅजेटच्या अंमलबजावणीचा, हे सगळं ज्यावेळेस हा निर्णय समोर आला त्यावेळेस प्रत्येक जण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उदो करताना पाहायला मिळत होतं की ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस हेच मराठ्यांचे तारणहार आहेत, मराठ्यांना सातत्यानं आरक्षण देण्याचं देखील काम हे देवेंद्र फडणवीस एकटेच करू शकतात, अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे ती सत्ताधारी असेल विरोधक असेल या दोन्ही नेत्यांनी दिलेली आहे. हे कशा पद्धतीने पाहताय? हे बघा, हैदराबाद गॅजेटचं नाव हे नक्कीच या कालच्या GRला देण्यात आलेलं आहे.
पण जे संदीप शिंदे माजी न्यायमूर्ती असतील नाहीतर जे कोणी न्यायाधीश असतील त्यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती तिथं केली गेली आहे ती पूर्वी सुद्धा काम करत होती आणि आता तीच समिती काम करते. त्यामुळे नवी मुंबईला जो काही निर्णय नाही अध्यादेश काढला गेला आणि आता जो काही GR काढला गेला तो काय खूप वेगळा आहे असं म्हणता येणार नाही. ठीक आहे, त्याच्यामध्ये काही गोष्टी बदल केलेल्या आहेत, पण मग एकच न्यायमूर्ती जर आधी आणि आताही जर काम करत असतील तर मग कालचा निर्णय हा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, कारण का आज जे मुख्यमंत्री आहेत आणि तेव्हाचा निर्णय जेव्हा एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, मग हे दोन्ही निर्णय वेगळे आहेत का असाही प्रश्न तिथं निर्माण होतो. पण कालचा निर्णय हा जर समाजाली आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि सामाजिक नेत्यांनी जर स्वीकारला असेल तर मग नक्कीच आपल्याला तिथं पाठिंबा हा द्यावा लागेल. पण जेव्हा दाखला द्यायची वेळ येईल तेव्हा आपल्याला बघावं लागेल काय परिस्थिती होती. त्यामुळे आज काय बोलून होणार नाही. कदाचित 6 महिन्यानंतरच आपल्याला स्पष्टपणे कळेल की खरंच या GRच्या माध्यमातून मदत झाली का काहीच आपल्या हाती आलेलं नाही. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या संदर्भात एक वक्तव्य केलं आहे की रोहित पवार यांनी उद्धळ बोलू नये. आरक्षणाच्या संदर्भात त्यांनी त्यांचे आजोबा शरद पवार यांना एकदा सल्ला घ्यावा त्यांच्याकडे. माझं एवढंच विखे पाटील साहेबांना म्हणणं आहे की आपण 2004चा निर्णय तिथं बघावा. त्याच्याबरोबर आधी मंडल आयोग जेव्हा स्थापन झालं होतं त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच काही गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये कुंभी समाजाचे सुद्धा मुद्दे आहेत. तेव्हा या सगळ्या गोष्टीचा तुम्ही अभ्यास करा. आणि जेव्हा केव्हा विखे पाटील साहेब हे वरिष्ठ नेते आहेत, मला तुम्ही सांगा, मी छोटा नेता आहे, नेता सुद्धा नाही, मी कार्यकर्ता आहे. माझा अभ्यास कदाचित कच्चा असेल तर फक्त एक स्टेटमेंट देण्यापेक्षा समोरासमोर होऊन जाऊ द्या. मी अभ्यास करून येतो, तुम्ही अभ्यास करून जावा. त्याच्याचबरोबर जर तुम्हाला समोरासमोर यायचं नसेल, या बाबतीत तुम्ही जर कुठं कॉन्फिडंट नसाल तर मी जे काही प्रश्न मांडलेले आहेत, नाहीतर हे जे काही तज्ज्ञ आज न्यायपालिकेचे तज्ज्ञ असतील नाहीतर समाजाचे जे काही तज्ज्ञ आहेत ते जे प्रश्न चिन्ह निर्माण आज करत आहेत तुमच्या निर्णयावर, त्याच्यावर तुम्ही सरळ प्रेस कॉन्फरन्स घ्यावी, त्याच्यावर तुम्ही तिथं उत्तर द्यावं. त्यामुळे काय होतं, आम्ही युवा म्हणून एखादा प्रश्न जेव्हा मांडतो, एखादी भूमिका जेव्हा मांडतो, आम्हाला नेहमी हेच सांगितलं जातं, तुम्ही युवा आहात, तुम्हाला त्यातलं काहीच कळत नाही. मग युवा आहात तर आम्ही लढायचं नाही का, आम्ही मुद्दे मांडायचे नाही का, आम्ही अभ्यास करायचा नाही का. त्यामुळे जर तुम्ही मोठे वरिष्ठ नेते असाल तर एकत्रित बसू, समोरासमोर होऊन जाऊ द्या. मग खरं काय खोटं काय हे लोकांना त्या ठिकाणी कळेल. कल सरकार के आदेश के बाद कहीं ना कहीं मराठा कम्युनिटी में सैटिस्फैक्शन हमें नजर आया, लेकिन अब इसके बाद ओबीसी समाज के जो नेता हैं वो उससे नाराज है. छगन भुजबल जो कि मिनिस्टर है, सरकार में मंत्री हैं, वो कैबिनेट मीटिंग को बर्बाद करते नजर आ रहे हैं. क्या एक और खतरा मुंबई की सैरों पर मंडराता नजर आ रहा है? नहीं, देखो, बीजेपी की तरफ से अगर आप देखो तो जय कुमार गोरे जी कल व्यासपीठ पे थे. वो माली नेता है, ओबीसी नेता है. उसी के साथ अगर आप देखो उस कमेटी में महाजन जी जो बीजेपी के वो वहां पे समिति के मेंबर है. अब ये बड़े निर्णय में भुजबल साहब को क्यों इन्वॉल्व किया नहीं गया वो खरं देखना पड़ेगा. उसी के साथ वो नाराज क्यों है वो भी देखने की जरूरत है. मराठा नेता तो वो समिति में है, उसी के साथ कल 2-3 ओबीसी नेता भी उस समिति में चर्चा में थे. तो कल का जो GR निकाला गया ऐसे दिख रहा है कि ओबीसी समाज और मराठा समाज उनको एक्सेप्ट होने वाला ये कल का निर्णय था. अगर वो एक्सेप्ट होने वाला कल का निर्णय था तो भुजबल साहब अलग भूमिका क्यों ले रहे, वो उनको बोलने के बाद, चर्चा करने के बाद ही हम सबको पता चलेगा. इसीलिए उनका स्टेटमेंट इस बारे में क्या आता है वो आगे आने वाले समय पे ही समझेगा. लेकिन कल अगर सबको मान्य होने वाला निर्णय लिया गया तो हम सबका कहना है 2 साल पहले जब लोकसभा इलेक्शन था उसके पहले ये कल का निर्णय क्यों नहीं लिया गया. और दूसरी बात, हम सबका कहना है या एलिगेशन है कि जो सत्ता में लोग हैं उन्होंने जानबूझ के महाराष्ट्र में ओबीसी वर्सेस मराठा ये वाद निर्माण किया और उसी पे उन्होंने ये इलेक्शन लड़ी विधानसभा की, वहां पे उनको थोड़ा बहुत यश मिला. इसीलिए ये जो वाद है हम चाहते वो मिटना चाहिए, लेकिन भाजपा या सत्ता में जो लोग हैं वो चाहते ये वाद ऐसे ही आगे चलता रहे जिसके कारण बीजेपी और उनको मित्र पक्षों को फायदा होगा. इसलिए ये जो वाद अभी हमको पता चली, मराठा समाज की उपसमिति फॉर्म की गई, अभी ओबीसी समाज की गई, ये आगे कब खत्म होगा. रियल इश्यूज जो है किसान, विद्यार्थी, युवा, महिला सुरक्षता, मिडिल क्लास, इस विषय में
जो मूलभूत चर्चा है उस बारे में चर्चा आज से आगे होनी चाहिए, ऐसे हम सबकी मांगनी है। मुंबई से सटे नेरल इलाके में एक हैरान करने वाला मामला सामने आया, जहां पर एक टाउनशिप बनाई जा रही है जिसका नाम दिया गया सुकून रेसिडेंसी। अब इसमें विवाद ये है कि जो उसकी एडवर्टीजमेंट की जा रही है, हाउस ऑफ सेल की एडवर्टीजमेंट की जा रही है, उसमें ये प्रदर्शित किया जा रहा है कि सिर्फ एक पर्टिकुलर कम्युनिटी के लिए यानी मुसलमानों के लिए ही वहां पर होगा। एडवर्टीजमेंट में ऐसे जागरण से टर्म्स यूज की जा रही है कि यहाँ पर आपको हलाल एनवायरमेंट दिया जाएगा, आप कल्चरली एक्सपोज नहीं होना पड़ेगा, अपने कल्चर को भी एक्सप्लोर कर सकते हैं। तो क्या इसके पीछे आप लॉजिक समझते हैं और क्यों इस तरीके का? देखो, ये इस देश में सब समाज के, सब जाति धर्म के लोग रहते हैं। इस राज्य में सब जाति और धर्म के लोग रहते हैं। इस सिटी में या शहर में सब जाति और धर्म के लोग वहां पे रहते हैं और रहते आए हैं। तो कोई भी बिल्डिंग का अगर पब्लिसिटी या प्रमोशन वहां पे सिर्फ कास्ट बेस या रिलीजन बेस किया जाता है तो कॉन्स्टिट्यूशन वो अलाउ नहीं करती। अगर कहाँ पे किसी ने ये किया होगा उनको वो चेंज करना ही पड़ेगा। इस तरीके से कोई भी समाज या जाति धर्म के लोग हैं इस तरह का डिफ्रेंसिएशन वहां पे नहीं कर सकते, ऐसा हम सबका कहना है। दुसरे की लालबागच्या संदर्भामध्ये लालबागच्या गणेश मंडळाला मानवाधिकार आयोगाने नोटीस पाठवली। तिथे व्हीआयपी लोकांना वेगळी ट्रीटमेंट आहे, सामान्य नागरिकांना या संदर्भामध्ये एक नोटीस दिलेली आहे। विशेष म्हणजे ती लालबाग मंडळ आणि शासन याला दोघांनाही देण्यात आलेली की कुठल्याही देवाला असं व्हीआयपी ट्रीटमेंट कुठल्याही लोकांना देऊ नये हे मानवाधिकार आयोगाचं मत आहे। नाही, कसं असतं, एक तुम्ही गोष्ट समजून घ्या की ठीक आहे व्हीआयपी ट्रीटमेंट नसावी असं आमच्या सगळ्यांचं म्हणणं सुद्धा आहे, पण काही व्हीआयपी असे असतात की त्यांना सिक्युरिटी असते, त्यांच्या अवतीभोवती पोलीस असतात, त्यांच्या अवतीभोवती गार्ड्स असतात, काही प्रायव्हेट सिक्युरिटी असते, कोणी सेलिब्रिटी असते आणि मग गर्दीत अशा लोकांना अडचण होऊ नये, नाहीतर या लोकांमुळे तिथं असणाऱ्या सामान्य लोकांना अडचण होऊ नये म्हणून लालबागच्या राजाची जी समिती आहे त्यांनी त्या पद्धतीचं डिफरन्सिएशन नाहीतर विभाजन तिथं केलं असावं असं मला वाटतं। एका दृष्टिकोनातून ते जे म्हणतात ते बरोबर आहे, पण दुसऱ्या दृष्टिकोनातून आपण जर बघितलं हे व्हीआयपी जर नॉर्मल ह्याच्यातून आले आणि त्यांचा लवाजवा जो असतो त्याच्यामुळे सामान्य लोकांना खूप मोठ्या प्रमाणात अडचण ही होऊ शकते। त्यामुळे दोन्ही बाजूचा अभ्यास करून योग्य असा निर्णय नाहीतर नोटीस द्यायला पाहिजे होती असं मला तरी वाटतं। ब्रॉट टू यू बाय NVC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।